नेमकं काय झालंय कोणी सांगेल का? डॉक्टर अहो, तो आमच्या सोबत वटपौर्णिमेची पूजा बघायला आला होता, पण तिथे अचानकच चक्कर येऊन पडला. डॉक्टर दिवसभर त्याने काय खाल्लं नाही त्यामुळे झालं असेल का असं? हा, कधी कधी पोट रिकामं असलं तर चक्कर येऊ शकते. त्याला जास्त काय झालेलं नाही ना? म्हणजे डॉक्टर जास्त अशक्तपणा आला असेल ना तर आपण लगेच दवाखान्यात घेऊन जाऊ. हा डॉक्टर पटकन दवाखान्यात घेऊन जाऊ, रिस्क नको घ्यायला उगाच. बरोबर आहे, आपण तुम्ही सगळे शांत राहा. अहो पण डॉक्टर प्लीज बाहेर जा. मला त्याला शांतपणे तपासू द्या, मगच मला कळेल की नेमकं काय झालेलं आहे ते. प्लीज बाहेर वेट करता का? डॉक्टर खरंच काळजी करण्यासारखं काय नाही ना? आता तरी तो ठीक वाटतोय, पण त्याच्या काही चाचण्या कराव्या लागतील, त्यासाठी वेळ लागेल. तुम्ही थोडा वेळ वाट पाहता का? अमोलला चक्कर कशी काय आली? अहो मला असं वाटतं सकाळी त्याने काही खाल्लेलं नाही त्यामुळे असेल. आणि छोटे सरकार लहान आहे तो. खाल्लं नाही म्हणजे अमोल सकाळी सकाळी काय खात नाही का? उपाशी होता का तो? नाही नाही अरे तसं नाही, तो रोज सकाळी नाश्ता करतो की. मला वाटलं रोजचं जर का आजही नाश्ता केला असेल. वाटलं म्हणजे त्याने काय खाल्लंय का न खाल्लंय हे बघण्याचा लोड पण घेत नाही का तू? नाही तसं नाही. अहो वंच माझी काही चुकी नाही हा. मी त्यांना दिला होता नाश्ता खायला, पण त्यांनी सकाळपासून ठरवलेलं की माने खाल्ल्याशिवाय मी काही नाही खाणार. हे काय का असं ना, ही आई आहे ना, तिला कळायला पाहिजे ना. हे बघा कलेक्टर मॅडम, अमोलला सांभाळणं ही तुमची पहिली जबाबदारी आहे. एक मिनिट थांब. माझ्या जबाबदारी तुम्हाला शिकवू नकोस हा. अरे हो, तुला जबाबदारी कोण शिकवणार ना? मी तसं कारण नाही तू तर म्हणत सगळ्यांना मला. छाप्या. अरे पण आता अमोल आज चक्कर येऊन पडलाय आणि तुम्ही अहो दाजी, अमोलची काळजी घ्यायची सोडून तुम्ही भांडताय काय? अगं डॉक्टर म्हणतायत ना तू व्यवस्थित आहे, तुम्ही जरा दम धरा की. डॉक्टर कसा आहे माझा अमोल? त्याला काहीही झालेलं नाहीये. तो ठीक आहे, पोटात काही नसल्यामुळे थोडा अशक्तपणा आलाय त्याला. सेफ्टीसाठी आपण काही टेस्ट करून घेऊ. डॉक्टर मला एक सांगा, अमोल ठणठणीत बरा कधी होईल? अहो काहीच नाही, अगदी व्यवस्थित आहे तो. थोड्या वेळाने त्याला जाग आली की त्याला काहीतरी खायला द्या आणि गोळ्या द्या. डॉक्टर याआधी अमोल बऱ्याच वेळा उशिरा जेवलाय, पण याआधी कधी त्याला असा त्रास झाला नाही. हो, नुसतं विकनेस कारण नसतं, कधी कधी मायनस स्ट्रेसमुळे सुद्धा चक्कर येते. अहो डॉक्टर एवढ्या लहान मुलाला स्ट्रेस? हो, बरेचदा लहान मुलांच्या मनासारखं होत नसलं की ते स्ट्रेस घेतात. त्यामुळे आता त्याला काहीही स्ट्रेस देऊ नका. त्याला नेहमी आनंदी ठेवा. डॉक्टर त्याला टेस्टसाठी नाही, काही गरज नाही. ब्लड सॅम्पल घेतलंय मी त्याचं, उद्यापर्यंत रिपोर्ट येतील. चला निघतो मी. थँक्यू. माझी चुकी आहे, मी उगाच त्याला तिकडे घेऊन गेले. मी म्हणत होते तुम्ही तिकडे येऊन काय करणार, पण छोटे सरकार हट्टी आहेत ना, कुणाचंच ऐकत नाही. मोना, अगं डॉक्टरांनी सांगितलं ना बरा आहे तू, असू द्या. तू त्याला काहीतरी खायला गरम गरम कर. डॉक्टरांनी सांगितलेली औषधं देता येतील आपल्याला. झालं काही काम म्हटलं की मोना आठवते यांना. मोना, हा हो जातीये. दाजी तुम्ही दोघांनी अमोलला समजून घ्या. एवढा वेळ नाही लागायला पाहिजे होता अर्जुनला. कुठे असेल हा? आर्या, अगं तू सकाळपासून पाणी बी पिलेलं नाहीस, अशाने तब्येत बिघडेल ग तुझी. नाही नको, मला काहीच खायची इच्छा नाही. मामनजी, भाऊजी का हो असं वागतात? त्यांना माहितीये की आर्याने त्यांच्यासाठी उपवास केलाय, तरी अजून घरी आले नाही. निदान फोन तरी करायला पाहिजे होता त्यांना. जाऊबाई, आता यापुढे अर्जुनला मी काहीच बोलणार नाही. कारण मी कधीही काही बोलायला गेली ना की तो अमोलचं कारण पुढे करतो. त्याच्या मनात नक्की काय आहे ना हेच कळत नाही. आणि हे असं होणार होतं तर एवढ्या घाईघाईत आपण हा साखरपुडा का केला? अगं आर्या, तू असा काय विचार करतेस? थांब थोडं, येईल अर्जुन. मामनजी, अहो सकाळची संध्याकाळ झाली, आर्याचा उपवास सोडायला म्हणून भाऊजी तिकडे आले होते आणि सरळ आपणच्या घरी गेले. आणि बाबा, तुम्हाला जर वाटत असेल ना की मी चुकीची आहे तर यापुढे या घरात मी येणार नाही. अगं, असं नाहीये आर्या. पण बाबा, तुम्ही पूर्वीसारखे अर्जुनशी स्पष्ट का नाही बोलते?
बाबा हे अर्जुनचं असं वागणं आमच्या भविष्यासाठी ठीक नाहीये. आर्या, ते लेकरू तिकडे आजारी असताना आपण असं दुसऱ्या विषयावर चर्चा करणं योग्य नाही ग. अमोलला बरं वाटलं ना की येईल अर्जुन. बाबा मी आत्ताच बोलतच नाहीये, पण जेव्हापासून अर्जुनला हे कळलंय ना की अमोल त्याचा मुलगा आहे, तेव्हापासून त्याच्या वागण्यात खूप बदल झालाय. आर्या, तुला जे काही बोलायचं आहे ना ते स्पष्ट बोल ना. तू विनय काकाशी बोलू शकतेस. बाबा, अर्जुनला माझं प्रेम जाणवतच नाही. माझा उपवास सोडायला तो आला नाहीये हे मी समजू शकते, पण जेव्हापासून अमोल आलाय ना तो अमोलमध्येच गुंतून आहे. त्याच्या आयुष्यात एक मुलगी आहे हे तर तो पूर्णपणे विसरून गेलाय. आर्या, हे बघ, मी बोलेन अर्जुन बरोबर, पण मला काय वाटते की तुला त्याच्या वागण्याचा त्रास होत असेल ना तर तू एकदा स्पष्ट बोलून घे त्याच्याशी. मामनजी, भाऊजी ऐकतील आर्याचं? ऐकल नाही ऐकल तसं काय सांगता येत नाही मला. पण कुठल्या बी नात्यात जर का एखाद्या माणसाला त्रास होत असेल ना तर ते नातं फार काय टिकत नाही. त्यामुळं आर्यानं अर्जुन बरोबर बोलणं गरजेचं आहे. आर्या, तू बोलून घे बाई भाऊजींशी, तेच बरं पडेल. ठीक आहे, बोलते मी त्याच्याशी, पण त्यासाठी तो घरी तरी यायला हवा ना.